तर मी चालले आपली भोगीची भाजी बनवायला आणि बाजरीची भाकरी. तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे भोगी. भोगीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तर मी आज भोगीसाठी भाज्या, जी आपण मिक्स भाजी बनवतो त्यासाठी भाज्या काढायला आपल्या बागेत आले आहे. तर तुम्हीही माझ्याबरोबर भाज्या काढायला या. मी हे बघा पावटे काढलेले आहेत. पावट्याच्या शेंगा हा मेन इन्ग्रेडियंट आहे आपल्या भोगीच्या भाजीतला. मी वांगी मुद्दाम अशी राखून ठेवलेली आहेत आजच्या भोगीच्या भाजीसाठी. तर 2 छान वांगी मिळालेली आहेत. यावेळेला खारुताईच्या आधी मी पोचलेले आहे. तुम्हाला दिसतच असेल वांग्याच्या रोपांवर राख टाकलेली आहे. तर चला आता आपण मटरच्या शेंगा काढूया. या फ्रेंड्स, परवाच्या पण काढलेल्या थोड्या शेंगा ठेवलेल्या आहेत मी. आज थोड्या निघतील तर आपलं आजची मिक्स भाजी बनून जाईल. तर चला पाहूया, शोधूया. घेवड्याच्या शेंगाचे भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्येकाला नावं वेगळी आहेत. तर माझ्या बागेत त्यापैकी बरेचसे प्रकार आहेतच. आजच्या भोगीच्या भाज्या माझ्या स्वतःच्या शेतातून निघतायत आणि त्याही ऑर्गॅनिक. यासारखं सुख काय असतं सांगा पाहू. बऱ्यापैकी सगळ्या भाज्या मिळाल्या, फक्त हिरवे हरभरे म्हणजे सोलाना नाही मिळाला, कारण अजूनही माझ्या नवीन या रोपांना लागलेलं नाही आहे सोलाना. तर मी हिरवे सुके हरभरे भिजत घातलेत रात्री. तर या फ्रेंड्स, आपले फ्रेंच बीन्स, फरसबीच्या शेंगा काढूया. परवाही काढलेल्या आहेत मी, त्याही आहेत आपल्याकडे सध्या. काय मस्त शेंगाचे असे झुपके लागलेत फ्रेंड्स, पहा पहा. मला या फरसबीच्या म्हणजे फ्रेंच बीनच्या शेंगाच्या हार्वेस्टिंग करायला खूप मजा येते. खूप छान वाटतं हे ॲक्च्युली. आणि मला आश्चर्य वाटतं, इथं आमच्या इथे दुर्गापूरला कुठंही वेस्ट बेंगॉलमध्ये अजून हरभरा ओला सोलाने आलेले नाही आहेत. ते मला विशेष वाटलं. आम्ही सगळं शोधलं आणि भोगीसाठी लागतात ते ऊस तेवढा माझ्याकडे नाही आहे, जो मी इथं बागेत लावलेला नाही आहे. आज मी फक्त आपल्या भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्याच तेवढ्या हार्वेस्ट करणार आहे आपल्या बागेतून. बाकी कारण तितका वेळही नाही आहे. आता जाऊन ही भाजीही बनवायची आहे, बाजरीच्या भाकऱ्याही बनवायच्या आहेत, पूजा करायची आहे. थंडी थोडी थोडी कमी होती आहे, त्यामुळे आपल्या सगळ्याच बागेतल्या या रोपांची सेहत आता जरा चांगली होती आहे. नाहीतर मध्ये खूपच खराब अशी हालत झाली होती त्यांची. तर फ्रेंड्स, हे बघा आपली मिक्स भाजीसाठी भाज्या एकत्र होत आहेत. कांद्याची पात ही हवी. चला काढूया पटपट. मला तर वाटतं कांदे तयार व्हायच्या आधीच आम्ही सगळी पात खाऊन संपवणार होता. पहिल्यांदाच एक टोमॅटो हार्वेस्ट करते आहे, पण खारुताईने भरपूर असे टोमॅटो खाऊन इथं टाकून दिलेत. पहा, रात्री दाखवते मी तुम्हाला. या वालाच्या शेंगा मी माझ्या शेजारच्या बागेतून घेतल्यात. हे बघा, यावेळी थोड्या घेतल्यात. आणि आता आपल्या चपट्या घेवड्याच्या शेंगा काढूया आपल्या या वेलाच्या. तुम्ही पाहत असाल, हे वाल थोडे वेगळे आहेत, थोडे जून. ह्याच्यात दाणे बनलेले आहेत असं वाटतंय, पण कोवळ्या आहेत ह्या. चला दुसऱ्या वेलाच्या शेंगा काढूया आपण, चपट्या घेवड्याच्या. आई मला हेल्प करायला आलेली आहे. आई, बास खूप झाले ग. मिक्स भाजीसाठी जेवढ्या हवेत तेवढ्याच काढ. मोठ्या बघ किती आहेत. तर फ्रेंड्स, पहा किती भाजी झाली आहे. आता आपले राहिलेले आहेत गाजरं आणि बोरं. तर चला काढूया. वाह,
तुमच्यातले कोण कोण आपल्या मिक्स भाजीमध्ये मेथीची भाजी घालता मला जरूर सांगा. आम्ही कांद्याची पातही घालतो. फ्रेंड्स, डब्यातून मेथी काढलेली आहे, आपल्या किचन गार्डनच्या तिथं आलेली आहे. भोगीची भाजी बनवल्यामुळे मॅक्सिमम भाज्या आपल्या पोटात जातात. ॲक्च्युली घरातल्या लहान मुलांना बाकी ही भाजी नाही आवडत खायला. चला बोरं काढलेली आहेत. तर फ्रेंड्स, हे पहा आपल्या झाडाची बोरं. अजूनही याला बोरं लागलेली आहेत. आणि हे छोट्या बोराचं झाड पहा, त्यालाही भरपूर बोरं भरलेली आहेत. ही देशी बोरं फ्रेंड्स. ही तर खालची बोरं आहेत, झाडाला पूर्ण लकडली आहेत. वर भरपूर बोरं आलेली आहेत. फ्रेंड्स, माझी तर भोगीची सगळी तयारी झालेली आहे. सगळ्या मिक्स भाजीसाठी ज्या भाज्या लागतात त्या मला माझ्या बागेतून मिळालेल्या आहेत. तर कसं वाटले तुम्हाला आजचं हार्वेस्टिंग आपल्या भोगीच्या भाज्यांचं? ते किती छान वाटतंय मला. ऑर्गॅनिक भाज्या, भोगीची भाजीसाठी ज्या काही भाज्या मला हव्या आहेत त्या मी माझ्या बागेतून सगळ्या हार्वेस्ट केल्या आहेत. तर मी चालले आपली भोगीची भाजी बनवायला आणि बाजरीची भाकरी. तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.